ठाणे शहरातील अनेक हॉटेल्समध्ये बेकायदेशीर पद्धतीनं पोटमाळे उभारले असून त्याखाली किचन थाटण्यात आली आहेत. अशा धोकादायक हॉटेल्समध्ये कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते अशी भीती भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केली आहे. काही हॉटेल्सप्रमाणे बेसमेंटमध्येही आगीचा धोका असल्यामुळे प्रत्यक्ष जागेवर जाऊन अग्निशमन विभागाने नाहरकत परवाना द्यावा अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे. गावदेवी मंडईतील आगीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महासभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर नारायण पवार यांनी ही मागणी केली. शहरातील तलावपळी येथे 25 वर्षांपूर्वी लेकव्ह्यू हॉटेलला आग लागून पोटमाळ्यावरील ग्राहकांचा मृत्यू झाला होता. त्याच पद्धतीनं ठाण्यात अनेक हॉटेल्स सुरू आहेत. महापालिका आणि अग्निशमन दलाच्या नियमांना तिलांजली देत अनेक ठिकाणी हॉटेल्समध्ये पोटमाळे उभारले जात आहेत. अनेक ठिकाणी बेसमेंटमध्ये बेकायदा कार्यालये सुरू आहेत. या ठिकाणांना अग्निशमन दलाकडून कार्यालयातून नाहरकत परवाने दिले जातात. यापुढील काळात दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणीनंतर परवानगी द्यावी अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे. शहरातील अनेक भागात आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी जाण्यासाठीही पुरेशी जागा नाही. त्यामुळे ठिकठिकाणच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात यावी. रानंदानी इस्टेटमधील काही इमारतींमध्ये रेफ्युजी एरिया बंद करून वापर सुरू आहे. अग्निशमन दलाची रखडलेली भरती तातडीनं करावी अशा मागण्या नगरसेवक नारायण पवार यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर अग्निशमन दलासाठी घेतलेल्या अनेक बुलेट मोटरसायकल गोदामात पडून असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. महापालिका मुख्यालयातील शहर विकास विभागाला 2 ते 3 वेळा नेमकी आग कशी लागते असा सवाल नारायण पवार यांनी उपस्थित केला. तसंच या प्रकरणी चौकशी करण्याचीही त्यांनी मागणी केली.